अरे काय करताय तुम्ही दोघं? काय करता? पाय पडताना की करते काय हो? नमस्कार मंडळी, तुम्ही आत्ताच बघितलं असणार की घरी पाडव्या निमित्ताने सर्वांचं ऑप्शन केलं. मी त्याचे थोडेफार शॉर्ट्स पण टाकले होते आणि आत्ताच मी ब्लॉगची पण सुरुवात करतोय. मी सकाळपासून काही शूट नाही केलं. जेवढं शूट केलं ते तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बघितलंच. आणि आज आत्या ते पण घरी आले. मी त्यांचं पण थोडं इंट्रोडक्शन करून देणार तुमच्यासोबत. आत्याची मुलगी पण आली, ती सध्या बाहेर गेली आहे. ती आले का तिचं पण मी इंट्रोडक्शन करून देतो. आणि जे आज माझा कॅमेऱ्यामधून जो शूट करतोय तो आरुष आहे. बघू आरुष, हा बघा, आरुषकडे मी आज दिला कॅमेऱ्यामध्ये शूट करायला. आणि सर्व विचारत होते आरुष कुठे, आरुष काय करतोय. मग पण आता तू घरी आला ना, मग मजा करतोय का? नाही मजा करतोय ना. मला विचारलं की आरुष काय, आरुष आल्यावर आम्हाला दाखवा असं विचारत होते सर्व. तू काल खेळण्यात बिझी होता. मी वरती जाऊन थोडंफार शूट केलं तुझं खेळताना. चला आपण हे घरात काय करताय ते पण बघू पुढे. बहुतेक जेवणच करत असतील सगळे. तुमचं काय जेवण चालू आहे? हे सगळे जेवण करत होते. आणि इथं आरुष आता काय करतोय? गेम खेळतोय का? व्हिडिओ बघतोय. कोणता व्हिडिओ बघतोय रे? चला आपण आता भेटूया आता आल्यानंतरच तर सर्व. तुम्हाला बोललो होतो आत्या कोण, ही माझी आत्या आहे. आत्ताच आले आत्या ते सकाळी. तू चालली लगेच? अगं तेच म्हटलं आत्या येईल ना वरतून, मग आत्यासोबत इंट्रोडक्शन. आत्या आहे माझी आणि आत्याची मुलगी आहे माझी बहीण. आणि तिथं जिजून ते आता चालले लगेच पिंपळनेरला. तिला बोललो आम्ही थांबता, ऐकत नाही. का? कधी जास्त दिवस येणार का राहायला? मग आपल्याला यायचंय तिच्या घरी पण जायचंय नाशिकला. नक्की या तुम्ही सगळेजण आमच्या घरी. हा मग तू काय खायला बनवणार ते आताच? हा मी तुम्हाला बाहेर जेवायला घेऊन जाईल. हा लगेच मिळा. चल ये मग. हो चल. हा हा चल, बाय 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 बेटा, भेटू आपण. तुम्ही पण यांना पण बोलवा नाशिकला मग त्या दिवशी. चल हा चल, चला बाय. आता घरी जाऊया. काय करतोय रे मध्ये घुसून? काय काय करतोय मध्ये? नको, काय देतो आरुष त्याला? काय करताय रे तुम्ही? कुठं पळताय तुम्ही? काय आणले तुम्ही मला ते दाखवा. 7 hours later. आज आहे 22 ऑक्टोबर, आरुषचा बर्थडे. त्याच्यासाठी खास वहिनींनी सँडविच बनवले होते. त्याला सँडविच खायचे होते म्हणून. आणि सर्वांना मसाले भात आणि कढी बनवली होती. आणि आरुषचे फ्रेंड्स पण आले होते, तर त्यांच्यासोबत त्यांनी सँडविच पण एन्जॉय केला. चला मी तुमच्यासोबत ते पण शेअर करतो. चला आता आरुषसाठी आम्ही केक आणलाय आणि त्याची इच्छा होते की केक कट करायचा. आणि त्याला पण माहित नाही कोणता केक आणलाय ते. तर पुढे केक पण आणला. आता बघू आपण. त्याचा आवडता केक आणला. ए तुझा आवडताच केक तू बोलला ना, कोणता पाहिजे तुला ते? अरे तुझा आवडता आहे ना रोनाल्डोचा. तुझे मित्र कुठे गेले? का रोनाल्डोच सिल्वत होते ना? हा मग तुझे मित्र कुठे गेले? हा अरे मग तू काही एकटा केक कापणार आहे, त्यांना नाही बोलवलं का?
चला आता आरुषचा केक कट करायचा. सगळे आले आणि काय एवढं फिक्स नव्हतं. आत्या काकून ते सगळे आले. आता आपण केक कट करू. सर्वांचा इथं एवढा गोंधळ चालू झाला आणि त्या दिव्यमची एवढी मस्ती चालू झाली तर मला हे सगळं फास्ट स्पीडमध्ये पुढे टाकावं लागलं. आरुच्या नाकात परत गेलं कुंकू. आरुच्या नाकात परत गेलं कुंकू. मागे खुर्ची आहे ना का परवा पण गेलं ना साधी भाऊ बरं का थांब. काकू नंतर सर्वांनीच आरुषला ओवाळलं. त्याचे व्हिज्युअल्स पण मी पुढे शेअर करतो. Happy birthday to you. Happy birthday dear Arush. Happy birthday to you. May God bless you. तू काय करतोय? बस झालं. केक कापले गेला. चला 1 मिनिट समोर. कोणासाठी पावभाजी घेऊन आल्या वहिनी एवढ्या रात्रीची? कोणासाठी? आरुष नाही चुकून लागलेला आहे रे. वॉशिंग मशीन असेल तेव्हा बटन दाबलं. चुकून लाईटला ते जाऊ द्या. लाईट चुकून लागले त्यांची. पटकन विजली पण वॉशरूम आला असेल तेव्हा बटन दाबले. नाही तिथेच. अरे पण लाइटिंग हा ना. एकच बटन लावतो आपण. 2-4 बटन लावून देतो. यांचं काय डिस्कशन चालू या डाव्याने. हे बाई नाव पण घेत. आम्ही बिना नावाचं डिस्कशन करतोय. चला इथे सगळे गप्पा मारतात. रात्रीची टाइम झालाय. सगळ्यांची मजा चालू. इकडं भदरची यात्रा प्रत्येक. कुठं भरते रे केमची यात्रा मयूर? डोंगर कुठं भेटत? तिकडं तिकडं का? आणि हे कोणतं आहे? हा भदरचं आहे का? की इथं भदरची यात्रा भरते. तेवी बसते ना वाटतं. का रे यारे अरे पडशील तू. पडशील. दिव्यम काय चाललंय? वरच्या चांदण्याच आहेत ना. योगेश भाऊचा फोन घ्यावा लागेल याच्यासाठी मयूर ना. चांदणी बघायला चंद्रावर जाईल. कुठे आनंद? थांबा आपण त्याचा फोन घेऊन येऊ. थांबा त्याचा फोन घेऊन येतो मी. जाऊ योगेश जाऊ. तुझा फोन दे रे. तुझा फोन दे. हा थांब.
हे सर्व मी योगेश भाऊच्या मोबाईलमध्ये बघत होतो झूम करून, त्यात एकदम क्लिअर दिसत होतं. हा इकडं भदरचा डोंगर होता, तिथं यात्रा भरते पाडव्याच्या दिवशी. चला मग आता आपण भेटूया नेक्स्ट डेला. आमचे कपडे चेंज झाले, तुम्ही काही गरज नाही घ्यायची, काही नाही, काही बघू नका जाऊन. नाही नाही काही नाही, मी कपडे चांगले घातले आता. पाहिलं, रोजच घालतो मी, काही पण नाही. नाही तुम्ही आता हुईज आकाशवर बघा. नाही तुम्हाला ना पहिले व्हिडिओ येऊन जाईल आमच्या चॅनलवर. दोघांच्या युट्यूब चॅनलवर बघा. हा दोघीकडे. हा सेम नाहीये. दोघांनी पैसे जाऊन टाका पाहिजे. नाही तुम्ही कॉन्टेंट देत पहिले. बरोबर आहे. 2 मिनिटं बंद. नाही घेतलं का? कुठे गेला आज काय रे तू चालू होतं का व्हिडिओ? चालू आहे ना. कॅमेरावर बोट आहे तुझं. हे बघ मी कसं बघतो मी. पण कॅमेरावर बोट म्हणतात. खरंच आहे. असं म्हण भैया मेरे. राखी नाही भाऊबीज के बंधन झालं. आता नेक्स्ट ब्रदर. स्कॅनर टाकून देतो आम्ही. स्कॅनर तो सचिन दादाला म्हणतो तुम्हाला पण ओवाळणी टाकतोय का म्हणे. काय रे तुझ्याच फोन मध्ये शूट करते बाय द वे. हा मला माहिती तू माझ्या फोन मध्ये शूट करते. काजल खाली बस ना, म्हणजे मला एखाद नको. अगं पण तू एवढी काय दिसणार नाही चांगली. पाहिलं आता तू जशी दिसणार आहे तशीच आली पाहिजे का रे. अगं मी तर तुम्ही या मुलीला ओळखतात का ते तुम्ही मला सांगा पहिले. ओळखतात का तुला? ओळखतात? मग हिचं पण आपण इंट्रोडक्शन करून देऊ थोड्या वेळानंतर. चला मग आता आपण पुढे जाऊया. सगळे बसले. अरे काय करताय तुम्ही दोघं? काय करता? हा I